कृषीवलस्य पुत्रस्य कथा. नवम पाठः हा आपणाला आज घ्यायचा आहे. पहा काय आहे. अकोला ग्रामे कच्चित हरी नाम कृषीवलः अवसत. तर पहा, अकोला नावाच्या गावामध्ये हरी नावाचा एक शेतकरी राहत होता. स कृषीम अ अ- अकृषत, तो शेतामध्ये काय करायचा, शेती करायचा. परम सदैव तस्य कृषी निष्फलाः अवर्तत. परंतु त्याचं जे काही शेत होतं ते नेहमी त्याला म्हणजे त्या शेतामधून उत्पन्न व्हायचं नाही. एकदा सूर्यस्य किरणे संतप्ता स वृक्षस्य तलेः छायाम उपविष्टः. एक दिवशी काय झाला, सूर्याची किरण एकदम म्हणजे तापलेले असताना किंवा संतप्त झाले असताना तो एकदा वृक्षाच्या खाली त्याच्या सावलीमध्ये तो बसलेला होता. तदा वृक्षस्य समीपे एव वाल्मिकी वाल्मिकस्य उपरि सह महासर्पम अपश्यत. तर पहा, त्या ठिकाणी एक वारुळ होतं आणि त्या वारुळावरती त्यांनी एका मोठ्या सापाला पाहिलं. परम स मनसी अचिंतयत असो न सर्पः किंतु कृषी देवता. मग तो काय करत होता, मनामध्ये चिंतन करत होता, अरे तो साप नाही तर तो शेतातला खऱ्या अर्थाने दैवत आहे असं तो म्हणतो. अहं ताम कदापि न अपूजयम अतः कृषी न फलयती ते. मी त्याची कधीच म्हणजे पूजा केली नाही, त्यामुळेच माझं शेत कधीही पिकलं नाही असं तो मनातल्या मनात विचार करतो. आणि पुढे पहा काय होतो. सर्पाय दुग्धम रोचते इति चिंतयति स पात्रे दुग्धम निधाय वाल्मिकस्य समीपे आगच्छत प्रार्थयच्च. मग तो त्या सापाला काय करतो, दूध आवडतं असं म्हणून तो त्या वारुळाच्या जवळ दूध घेऊन जातो आणि त्याला प्रार्थना करतो. सर्पाय नमः, सर्पाला नमस्कार असो. कृषी देवताये नमः, कृषी देवतेला नमस्कार असो. कृषी लक्ष्मी नमः, कृषी लक्ष्मीला नमस्कार असो असं म्हणून तो प्रार्थना करतो. इति संप्रार्थ्य हरी सर्पाय दुग्धम आयच्छत पुनः वृक्षस्य तलं प्रत्यागच्छत च. आणि अशा पद्धतीने तो त्या सापाला दूध देतो आणि पुन्हा त्या झाडाच्या सावलीखाली जाऊन थांबतो. अहो आश्चर्यम वृक्षात पंच पक्वानानी मधुरानि फलानि अपतत. वाल्मिकात एका सुवर्णमुद्रा उद्गच्छत वृक्षस्य तलं च आगच्छत. मग पहा, एक आश्चर्य होतं की त्या वृक्षातून पंचपक्वान आणि मधुर असं फळ त्या वृक्ष जिथे म्हणजे थांबलेला असतो त्या ठिकाणी पडतात. आणि त्या वारुळाच्या जवळ एक सुवर्ण मुद्रा सुद्धा त्याला दिसते. सुवर्णमुद्राम उद्गच्छत वृक्षस्य तलं च आगच्छत. आणि तो मग पुन्हा आणखी ती सुवर्णमुद्रा घेऊन वृक्षाच्या तळापाशी येतो. स कृषीवाला प्रसन्नेन मनसा पुन्हा पुन्हा प्रार्थयेत. तो जो शेतकरी आहे खूप आनंदित होतो आणि पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो. हेलो। हेलो। हेलो सर। हेलो। हेलो। बालाजी सर।
हॅलो. हा सर. हा, आवाज येतोय का? हो सर. हा, ओके, पुढे पहा. तर अशा पद्धतीनं तो कृषी देवतेला नमस्कार करतो आणि मग त्याचं सहकृषीवाला प्रसन्न मनसा पुन्हा पुन्हा परात येत. तर तो जो शेतकरी आहे मनातून खूप प्रसन्न झालेला असतो. एकदा असं पहा, अगोदर आपण पाहिलेलं आहे की त्याला सुवर्ण मुद्रा भेटते. कृषी देवताभ्यो नमः, सर्वेभ्यः देवेभ्यो नमः, म्हणजे कृषी देवतेला नमस्कार असो, सर्व देवांना नमस्कार असो, असं तो म्हणतो. एवं प्रतिदिनं स क्षेत्रं गच्छति तत्र सर्पाय दुग्धं यच्छति वृक्षात पतितानि फलानि तथा वाल्मिकात उद्धृताः सुवर्णमुद्राः गृह्णाति गृहम् आगच्छति च. मग त्याचा हा दिनक्रमच ठरला. रोज तो त्या सापाला दूध द्यायचा आणि वृक्षाहून जे पडलेले फळं वगैरे जे काय आहेत ते घेऊन तो यायचा आणि जी सुवर्ण मुद्रा त्याला भेटायची ते घेऊन तो यायचा. एकदा सह कर्तव्यवशात ग्रामात आगच्छत सर्पस्य पूजा कार्यतेन पुत्र नियुक्तः पुत्र सर्पाय दुग्धम यच्छति आश्चर्येण पश्यति वक्षतले फलानि तथा वाल्मिकात् उद्धृताः सुवर्णमुद्राः अपि पश्यति च स मनसी चिंतयति. तर तो पहा, एकदा काय होतं, त्याला एकदा गावाला जायचं असते शेतकऱ्याला, म्हणून काय होतं, तो आपल्या मुलाला ही जबाबदारी सोपवतो की तू आज काय कर, सापाची पूजा कर आणि ती सुवर्णमुद्रा घेऊन ये. मग तो त्या ठिकाणी जातो, सगळं प्रक्रिया करतो. ते सगळं बघून तो आश्चर्यचकित होतो. अस्मिन् वाल्मिके प्रभूताः सुवर्णमुद्राः सन्ति प्रतिदिनम् अत्र आगमनं प्रार्थनाः करणं वा मह्यम न रोचते. तो विचार करतो, अरे रोज यायचं, रोज प्रार्थना करायचं, ह्या वारुळात भरपूर सुवर्ण मुद्रा आहेत की, असं तो विचार करतो. सर्पहत्या अहम ताः सर्वाः सुवर्णमुद्राः एकवारम एवं गृहीत्वा धनिकः भवामी इति. तो म्हणतो या सापाला मारून एकदाच आपण सर्व काही सुवर्णमुद्रा घेऊन जाऊ, असं म्हणतो. एवं चिंतिता तेन सर्पस्य शीर्षः लगुडेन प्रहार कृताः तेन कुपिताः स सर्पतं पुत्रां तथा दशति यथा सह तत्कालम एव पंचत्वम गताः. मग पहा, तो जो साप आहे तो काय होतो, त्या सापाला तो लाकडानं मारायला जातो. त्यामुळे तो साप काय होतो, खूप म्हणजे क्रोधित होतो आणि त्या पुत्राला जो आहे, त्याच्या मुलाला जे आहे तो चावतो आणि चावून तत्काल त्या म्हणजे त्या ह्याच्यामध्ये वारुळामध्ये निघून जातो. म्हणून पहा, याच तात्पर्य काय आहे, धनप्राप्तीसाठी घाई कामाची नाही आणि घाईमुळं कार्य नष्ट होतं. बघा, कधी कधी आपण अति घाई करतो, त्याचाच परिणाम काय होतो, आपणाला नुकसान सहन करावं लागतं. तर अशा पद्धतीने पहा, या ठिकाणी कसे प्रश्न तयार होतील. अगोदर पाहिल्यासारखं, कस्मिन ग्रामे हरिनाम कृष्ण